मित्र हो, तुम्हाला कितीही मोठा गंभीर आजार असू द्या, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कुठलाही आजार असू द्या, मी सांगतोय त्या गोष्टी जर तुम्ही तंतोतंत पाळल्या तर मी खात्रीशीरपणे 100% सांगू शकतो की तुमचा आजार लवकरात लवकर बरा होईल. परत परत तुम्ही आजारी पडणार नाही. तुमचं शरीर आणि मन पहिल्यासारखं तंदुरुस्त होईल. तुम्हाला कसलाही त्रास तुमच्या आयुष्यभरामध्ये होणार नाही. मात्र विनंती असेल की व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, कुठल्याही अवयवाचा असू द्या, कितीही जुनाट असू द्या, गंभीर असू द्या, कितीही डॉक्टरांनी तुम्हाला भीती घातलेली असू द्या, तुमच्या आजाराचा तुम्ही जास्त विचार करू नका. आजाराची भीती सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मनातून काढून टाका. दिवसभरामध्ये जर तुमच्या मनामध्ये तुमच्या आजाराच्या बद्दलच विचार असतील, आजाराचाच तुम्ही सतत विचार करत असाल, कोणी भेटायला आले, नातेवाईक आले, तुम्ही त्याच्याबरोबर आजाराची चर्चा करत असाल आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये तुमच्या आजाराबद्दल एक नकारात्मक ऊर्जा तयार व्हायला लागते आणि तुमचा आजार हा कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढायला लागतो. कारण हे येणारे जे लोक असतात ते प्रत्येक जण सकारात्मकच बोलतात असं नसतं. बरेच जण तुम्हाला आजाराची भीती दाखवतात. हा आजारच असा आहे, खूप डेंजर आहे, आमचा असा नातेवाईक होता, तो याच आजाराने मेला. अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा असतात त्या चर्चांच्या मुळे, अशा विचारांच्या मुळे आपला आजार जास्त वाढतो. महत्वाचा मुद्दा हा आहे की तुमच्या मनामध्ये तुमचा आजार 100% बरा होणार अशा प्रकारचा विश्वास असला पाहिजे. हा आजार मला व्हायलाच नाही पाहिजे होता, उगाचच हा आजार झाला, माझ्याच चुकीमुळे हा आजार झाला, माझ्याच कर्माची ही फळं आहे, अशा प्रकारचा विचार तुमच्या मनामध्ये तुमच्या आजाराबद्दल नसला पाहिजे. मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं, मी ती चूक केली नसती तर हा आजार झालाच नसता, अशा प्रकारच्या पश्चातापाची भावना आजाराच्या बद्दल अजिबात आणू नका. झालाय ना एकदाशी आजार, आता त्याला आपल्याला निस्तरायचंय, त्याला दुरुस्त करायचंय. आणि हो, हा दुरुस्त होऊ शकतो जर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या व्यवस्थित फॉलो केल्या तर. सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आलाय की आजार माझा 100% दुरुस्त होणार असा विश्वास मनामध्ये तुम्ही ठाम केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहार. आहार हे औषध आहे असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. हो, नक्कीच आहे. बऱ्याच जणांना सवय असते की फक्त इंजेक्शन गोळ्या, औषधं, सलाईन घेतलं, टॉनिक घेतलं तर आपला आजार बरा होईल. पण असं नाही. पूर्वापार आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं की आहार हे औषध आहे. जर तुम्ही आहाराचा औषधासारखा उपयोग केला तर तुम्हाला औषधं आहारासारखी घ्यावी लागणार नाहीत. हे तितकंच सत्य आहे, खरं आहे. त्याचं कारण असं की प्रत्येक आजारामध्ये काहीतरी विशिष्ट आहार लागू पडत असतो. काही पदार्थांच्या मध्ये अशी काही जीवनसत्व, खनिज असतात, पोषक घटक असतात ज्याच्यामुळे त्या आजारावर आपल्याला चांगल्या प्रकारे मात करता येऊ शकते. कुठल्याही औषध गोळीशिवाय किंवा औषध गोळींच्या सोबत, तुम्हाला चालू असणाऱ्या औषध गोळी सोबत जर तुम्ही व्यवस्थित योग्य आहार घेत असाल, योग्य पथ्यपाणी करत असाल तर तुमचा आजार लवकर बरा होण्यासाठी चांगली खात्रीशीरपणे मदत होऊ शकते. आता कुठल्याही आजारामध्ये आहाराच्या बाबतीमध्ये एक कॉमन गोष्ट असते, एक सामान्य गोष्ट असते, ती म्हणजे तुमच्या एरियामध्ये पिकणारा, तुम्ही तुमच्या एरियामध्ये मिळणारा आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये तुमच्या एरियामध्ये मिळणारी फळं असतील, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील किंवा अजून काही पदार्थ असतील तर तुम्ही ते आवर्जून समाविष्ट करा. त्या सीझन मध्ये मिळणारी जी फळं असतात ती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असतात. कारण या सीझन मध्ये मिळणारी जी फळं असतात त्या सीझन मध्ये आपल्याला जर कुठला आजार होण्याची शक्यता असेल तर या सगळ्या आजारापासून, या संसर्गापासून बचाव करण्याची नैसर्गिक ताकद त्या फळामध्ये, फळभाज्यामध्ये, पालेभाज्यामध्ये असते. आणि जर तुम्ही तो व्यवस्थित घेतला, प्रमाणामध्ये घेतला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आजारावर मात करण्यासाठी फायदा होईल. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, आहाराच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही शाकाहाराला प्राधान्य द्या. बरेच जण खूप मांसाहार करतात माझी तब्येत सुधारावी म्हणून, परंतु मांसाहार हा पचनाला जड जातो, त्याच्यामध्ये जास्तीची चरबी असते, त्याच्यामुळे वजन वाढू शकते, पचनशक्ती खराब होऊ शकते, बद्धकोष्ठता होऊ शकते, चरबी वाढू शकते, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयाचे आजार होऊ शकतात, स्थूलता येऊ शकते, ढेरी सुटू शकते. त्यामुळे अधूनमधून तुम्ही मांसाहार घेतला तरी चालेल, परंतु नियमितपणे योग्य आहार तुमचा हा शाकाहार असला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची कडधान्य असली पाहिजेत, डाळी असल्या पाहिजेत, पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या असल्या पाहिजेत. प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट याचं समतोल प्रमाण तुमच्या आहारामध्ये असलं पाहिजे तर तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, सकाळचा नाश्ता कधीच तुम्ही चुकू नका. बरेच जण 12-12, 1-1 वाजेपर्यंत जेवण करत नाहीत, सकाळीच फक्त काहीतरी चानामोना खातात, थोडासा आहार घेतात. असं केल्यामुळे दिवसभरामध्ये तुमच्या शरीराला एनर्जी मिळत नाही. जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो तसं आपण शरीरामध्ये सकाळी उठल्या उठल्या अन्नरूपी पेट्रोल आपल्या शरीरामध्ये घेतलं पाहिजे. आणि हा नाश्ता फक्त असं काहीतरी पोहे खाल्ले, उपमा खाल्ले, चहा बिस्किट खाल्ले, टोस्ट खाल्ले असं नाही. संपूर्ण आहार आपण घेतला पाहिजे. तुमच्या घरामध्ये जेवढ्या लवकरात लवकर स्वयंपाक होईल तेवढा तुम्ही लवकर
जेवण करा. मग त्याच्यामध्ये भात, भाजी, पोळी, तूप, वरण, सर्व प्रकारच्या भाज्या, दूध, दुधाचे पदार्थ या सगळ्यांचा समावेश तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये केला पाहिजे. असं म्हणत जातं की सकाळचं जेवण हे राजासारखं असावं, दुपारचं जेवण हे गरिबासारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं. म्हणजे सकाळी तुम्ही पोटभर आहार घ्या, दुपारी तुम्ही थोडासा कमी घ्या, संध्याकाळी अजून तुम्ही कमी आहार घ्या आणि त्यातल्या त्यात संध्याकाळचं जेवण तुम्ही 7च्या अगोदर, शक्य असेल तर सूर्यास्ताच्या अगोदरच करा. नक्कीच तुम्हाला याचा तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, तुम्हाला असलेला आजार बरा होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होणार आहे. पुढची गोष्ट आहे तो म्हणजे व्यायाम. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, तुमच्या आजारानुसार, तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार तुम्हाला सहन होईल इतका, तुम्हाला सहन होईल तो व्यायाम तुम्ही आवर्जून केला पाहिजे. साधारण अर्धा तास, 1 तास तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आता बरेच जण म्हणतात डॉक्टर मला दिवसभर घरामध्ये भरपूर काम असतं, माझ्या कामाच्या ठिकाणी भरपूर माझी हालचाल होते, पण असं नाही. स्वतंत्र व्यायाम म्हणून तुम्ही व्यायाम केला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला जिम मध्ये जायची गरज नाही किंवा कुठली महागडी इन्स्ट्रुमेंट खरेदी करायची गरज नाही. साधा चालण्याचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. अर्धा ते पाऊण तास तुम्ही चालण्याचा व्यायाम करा. सुरुवातीचे 10-15 मिनिट तुम्ही हळूहळू चाला, त्याच्यानंतर स्पीड वाढवा. अर्धा तासासाठी त्या हाय स्पीड मध्ये तुम्ही चाला, त्यानंतर शेवटचे 15 मिनिट तुम्ही तो स्पीड कमी करा. अशा पद्धतीने जर चाललात तर ही शास्त्रीय पद्धत आहे चालण्याची. जर या चालण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुमचं शरीर एकदम ठणठणीत राहील. तुम्हाला असलेला आजार हा कंट्रोल राहण्यासाठी मदत होईल. कारण शारीरिक हालचाल व्यायाम जेव्हा करतात तेव्हा तुमच्या शरीरातले जे टॉक्सिन असतात, विषारी घटक असतात, ते चांगल्या प्रकारे घामाच्या, लघवीच्या, संडासच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्याचा शरीर नैसर्गिक प्रयत्न करतं. त्यामुळे तुमचं शरीर आतून ताजेतवानं होतं, रिफ्रेश होतं, आतून शरीराची चांगली सर्व्हिसिंग होते आणि तुम्हाला तुमच्या आजारावर मात करण्यासाठी, त्यासोबतच मानसिकता देखील या व्यायामामुळे चालण्याच्या चांगली राहणार आहे. मानसिकता चांगली राहिली, मजबूत राहिली, सकारात्मक तुम्ही राहिलात तर तुमचा आजार लवकर कंट्रोलमध्ये होईल आणि तुम्ही लवकर व्याधीमुक्त व्हाल. पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप घेणं. रात्री शांत, समाधानकारक साधारण 7 ते 8 तास झोप तुमची झाली पाहिजे. झोप ज्या लोकांना लागत नाही त्यांचा आजार लवकर बरा होत नाही. कारण झोपल्यानंतर आपल्या शरीराच्या सगळ्या मांसपेशी रिलॅक्स होतात, त्यांना आराम मिळतो. दिवसभराचा जो थकवा आहे, जो शीण आलाय, ताण आलाय त्या पेशीवरती, तो कमी होतो आणि त्या रिलॅक्स झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अजून चांगलं काम करतात. त्यांच्यामध्ये दिवसभरामध्ये झालेली जी झीज आहे ती चांगली भरून निघते. त्या परत रिफ्रेश आल्यामुळे तुम्हाला तो आजार लवकर कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे शांत, समाधानकारक रात्रीच्या वेळेला झोप घेणे अत्यंत गरजेचं आहे. पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे व्यसन कुठलंच करू नका. बऱ्याच जणांना बीपी असते, शुगर असते, पण दारू पितात, तंबाखू खातात, गुटखा खातात, अजून काय कुठलं व्यसन करतात. परंतु असं अजिबात करू नका. तुम्हाला इकडे भरपूर औषध गोळ्या चालू आहेत आणि तुम्ही इकडे व्यसन करायला, काही सुद्धा फायदा होणार नाही त्या तुमच्या औषधाचा. तुमचा आजार कमी होण्याच्या ऐवजी तो वरचेवर वाढत जाईल. त्यामुळे दारू असेल, तंबाखू असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, याच्या कुठल्याही पदार्थाचं तुम्ही सेवन करू नका. काही जण डॉक्टर तुम्हाला सांगतील की दारू थोडी थोडी घेतली तरी चालते, पण असं अजिबात नाही. दारू हा पदार्थ तुम्हाला व्यसन लावणार आहे आणि एकदा तुमच्या शरीराला दारूचं व्यसन लागलं की ते सुटणं लवकर अवघड आहे आणि त्याचे लिव्हरवर, सगळ्याच अवयवावर, पचनशक्तीवर, मेंदूवर परिणाम होतात. हार्ट अटॅकचा धोका वाढतो, बीपी, उच्च रक्तदाबाचा, शुगरचा धोका वाढतो. त्यामुळे तुमचं शरीर अजून धोक्यात येतं. त्यामुळे व्यसनापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. हे कटाक्षाने तुम्ही पाळा. ह्या सगळ्या गोष्टी ह्या औषध गोळीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. हे मी पुन्हा पुन्हा सांगायला तुम्हाला. पुढची गोष्ट आहे मनस्थिती तुम्ही चांगली ठेवली पाहिजे. सकारात्मक राहिलं पाहिजे, सकारात्मक लोकांच्या संपर्कात आलं पाहिजे, तुमचे छंद जोपासले पाहिजे, तुमच्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. या मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी तुम्ही योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन देखील करू शकता. ध्यानधारणेमुळे तुमची मनस्थिती खूप चांगली होते, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या गंभीर आजाराबरोबर लढण्यासाठी तुम्हाला शक्ती देते, बळ देते आणि तुमचा आजार लवकरात लवकर ठणठणीत बरा होतो. यासोबतच मनस्थिती चांगली असेल तर तुम्हाला झोप देखील चांगली राहते, तुमचे रिलेशन्स चांगले होतात, नातेसंबंध चांगले सुधारतात, तुम्हाला संवाद कौशल्य चांगलं सुधारतं, तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देता, दुसऱ्याकडून तुम्हाला प्रेम मिळतं आणि ही प्रेमाची भावना तुमच्या शरीरामध्ये तुमचा आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे की तुमचा आजार वाढू नये म्हणून काळजी घ्या. काही आजार असे असतात की तुमच्या जीवनशैलीमुळे ते वाढतात. तुमची जीवनशैली, तुमचं खानपान आहे, तुम्हाला असणारी जी काही सवयी आहेत याच्यामुळे तो आजार वाढतो. मग हे जर तुम्ही लक्ष केलं, अरे बाबा ह्या गोष्टीमुळे आपला हा आजार वाढायला लागलाय, याची जाणीव तुम्हाला डॉक्टर करून देतील. अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच त्याची जाणीव होईल आणि ती जाणीव करून घेऊन मनामध्ये लक्षात ठेवून ह्या गोष्टी प्रकर्षाने तुम्हाला टाळायच्या, जेणेकरून तुमचा आजार अजून वाढणार नाही, बळावणार नाही. याची देखील तुम्हाला काळजी करावी लागेल किंवा पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून देखील आपण काळजी घेतली पाहिजे. याच्यासाठी एक साधी सोपी गोष्ट आहे की तुमच्या आजाराची कारण तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या आजाराचं कारण जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमचा आजार समूळ नष्ट तर होईल,
होईलच, पण परत परत तो आजार तुम्हाला होणार नाही, कारण ती कारण तुम्हाला कळाल्यामुळे ते कारण टाळण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कारण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जर जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तो आजार तेव्हा तो आजार लवकर बरा तर होतच होतो, पण सोबत तो परत परत होणार देखील नाही. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या आजाराची माहिती तुमच्या डॉक्टरांना द्या. आजार लपवून ठेवू नका. आजाराची संपूर्ण माहिती तुमच्या डॉक्टरांना द्या. तज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी सल्ला, मार्गदर्शन, उपचार तुम्ही आवर्जून घेतले पाहिजेत. बऱ्याच जणांना सवय असते घरच्या घरी काहीतरी करत बसायचं आणि वेळ निघून गेल्यानंतर मग पश्चाताप करायचा. असं नका. तुम्हाला डॉक्टर योग्य मिळाले तर तुम्हाला ते तुमच्या आहारामध्ये काय बदल करायचे, व्यायाम कसा करायचा आहे, मनस्थिती कशी चांगली ठेवायची याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. सोबत काय औषध गोळ्या घ्यायच्यात का याच्या देखील तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. आणि नक्कीच तुमचा ह्या सगळ्या गोष्टी करून अतिशय चांगल्या प्रकारे आजार ठणठणीत बरा होऊ शकतो आणि त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे मात करू शकता, विजय मिळवू शकता आणि तुमचं शरीर, मन पहिल्यासारखं तंदुरुस्त आणि चुस्त ठेवू शकता, फ्रेश ठेवू शकता, जेणेकरून तुमचं आयुष्य तुम्हाला आनंददायी, सुखदायी आणि निरोगी जगता येऊ शकतं. तर नक्कीच मित्र, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील, त्या तुम्हाला उपयुक्त वाटल्याच असतील याची मला खात्री आहे. आजपासून ह्या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळायला सुरुवात करा. एक दिवस तुम्ही आजारमुक्त होणार हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून लिहा, जेणेकरून आम्हाला कळू द्या की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत, आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत. या उपरही तुमच्या आजाराच्या संबंधित काही प्रश्न, समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्याच्यावरती चांगला सविस्तर शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक, कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या जीवावर बळावर आम्ही अजून चांगले प्रेरणादायी आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ बनवू या पुढच्या काळामध्ये. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.